लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेला प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा ट्विट. या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाहीये. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावरती संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. तर या भेटी संदर्भात कोणतीही माहिती नाही. भाजपच्या नवनाथ बन यांची माहिती. सुनेत्र पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरीलही बैठकीत जाधवांची अनुपस्थिती. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या परभणी जिल्हा पदाधिकारी बैठकीला एक जिल्हा प्रमुख आणि काही तालुका प्रमुख अनुपस्थित. खासदार जाधवांचे समर्थक जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख अनुपस्थित. जाणाऱ्यांना जाऊ द्यात. पक्षामध्ये निष्ठेने आणि जोमाने काम करा. उद्धव ठाकरेंचा कानमंत्र. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. योग्य वेळेस ऑपरेशन टायगर होईल. त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होईल. मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह हा काही चुकीचा नाहीये. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू. यावरून विवाद नकोय अशी सरकारची भूमिका आहे. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग संजय निरुपम यांना अडचण का आहे? मराठी सक्तीवरून संदीप देशपांडेंचा संजय निरुपमांना सवाल. आज आनंद दिघे असते तर निरुपमांना कांशिलात लगावली असती. किंवा शिंदेनी तरी तसं करावं. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मराठीसाठी कितीतरी वेळा तुरुंगात जायला तयार आहे. मनसे सरचिटणीस नयन कदम यांची प्रतिक्रिया. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर नयन कदम यांनी संजय निरुपम यांना फटकारलं. भाषा संघर्षाचं नाही तर संवादाचं माध्यम आहे. मराठीच्या आग्रहाला कोणीही विरोध करणार नाही अशी अपेक्षा आहे. सरकार म्हणून सगळ्या बाबींचा विचार करून निर्णय घेतला. मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. ऑफ सीझन मध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी विषय दिला. सरनाईक शिवसेनेला बॅकफुटवर नेत आहेत. गुणरत्न सदावर्तेंची टीका. सरनाईकांच्या भूमिकेला शिवसेनेतून कोणाचं समर्थन? सदावर्तेंचा सवाल. मराठी भाषेच्या सक्तीमुळे धुळ्यातील परप्रांतीय रिक्षाचालक उत्तर प्रदेश बिहारच्या वाटेवर आहे. या सक्तीमुळे मुंबई, नालासोपारा आणि उपनगरांमध्ये अनेक परप्रांतीय रिक्षाचालक परतीच्या वाटेवर आहेत. मराठीचं ज्ञान असलेले रिक्षाच्या टॅक्सी चालकांच्या परवान्यांचे यापुढे नूतनीकरण केले जाणार. परिवहन विभागाचा निर्णय आहे. यावेळी संबंधित रिक्षा टॅक्सी चालकांच्या चारित्र्याचीही तपासणी केली जाणार. कल्याणमध्ये अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपाविरोधात मनसेची स्टिकर मोहीम. ते संपावर ठाम, आम्ही मराठीवर ठाम. बॅनरबाजी करत मनसेचा इशारा. स्टिकर्स मोहिमेला अमराठी रिक्षा चालकांचाही पाठिंबा. छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना जोडावंच लागेल. आता शांत बसून चालणार नाही. वाचाळवीरांना फटकेच द्यावे लागणार. बागेश्वर बाबानं केलेल्या वक्तव्यावरती जरांगेंची प्रतिक्रिया. बुवा बाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. बागेश्वर बाबानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची ट्विट करत प्रतिक्रिया समोर. धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान. या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ट्विट करत मागणी. पुण्यामध्ये वागेश्वर बाबा विरोधात शिवप्रेमी आक्रमक. लाल महाल समोर हे आंदोलन. तर बागेश्वर बाबानं शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ या शिवप्रेमींचं आंदोलन. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती. बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांच्यासह शास्त्रज्ञांचाही सहभाग. संशोधन सहकार्य आणि साखर उतारा वाढीसाठी सामंजस्य करार करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑपरेशनला या संस्थेला भेट देणार.
तेलंगणा सरकारप्रमाणे रस्ते वाहतूक महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण कधी करणार? काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा राज्य सरकारला सवाल. व्हीएसआर कंपनीची विमानं अत्यंत भंगार आणि धोकादायक आहेत. व्हीएसआर कंपनीचे दिल्लीवरून दुबईला जाणारं विमान टेक ऑफ घेऊ शकलं नाही. टेक ऑफ पूर्वीच पंखाच्या फ्लॅपमध्ये बिघाड झाला होता. व्हीएसआर कंपनीबाबत आमदार रोहित पवार यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याप्रकरणी मल्लिकार्जुन खरगेंचं निवडणूक आयोगाला उत्तर. विधानामध्ये आचारसंहितेचं आणि कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नाहीये, खरगेंचं स्पष्टीकरण आहे. तर निवडणूक आयोगानं चौकशीशिवाय नोटीस जारी केल्याचाही खरगेंचा आरोप आहे. पक्ष सोडण्यासाठी माझ्यावर देखील दबाव होता, पण मी पक्ष सोडण्यापेक्षा तुरुंगात जाणं पसंत केलं. साहसात जाण्याने विरोधक कमकुवत होणार नाहीयेत. राघव चड्ढांच्या भाजप प्रवेशानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष आणि महत्वाच्या 135 पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती. मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, प्रीतम मुंडे याही उपस्थित. भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड. कुरुडवाडी पोलिसांकडून बेड्या आर्थिक फसवणुकीचा आरोप. 2021 मध्ये भोंदू भोसलेवरती आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. नवी मुंबईमध्ये भोंदू बाबाचा हायप्रोफाईल दरबार उघडकीस आलाय. भोंदू बाबा मनोहर मामा भोसलेचा पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार आहे. व्हीआयपी लोकांकडून 51,000 फी भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीचाही आरोप आहे. मुंबईमध्ये स्कूल जिहाद झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. मानखुर्दमध्ये मुस्लिम माफियांच्या 156 उर्दू शाळा आहेत. सोमवारपासून मुंबईमध्ये स्कूल जिहाद चालणार नाही, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. मागाठाणे विधानसभामध्ये मनसे आणि भाजपला मोठा धक्का. प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप आणि मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाल्याची माहिती. विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम आहे. अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर पोहोचलंय. नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी आहे. तर परभणीचं तापमान 43 सेल्सिअस वरती पोहोचलंय. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, आरोग्य विभागाचं आवाहन आहे. येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्माघातामुळे 9 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. लातूरच्या गोंद्रीमधील घटना आहे. तर औराद शहाजनी गावातही याआधी एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला होता. परभणीमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. उरणमध्ये शकुंतला गॅस एजन्सीचा परवाना रद्द झाल्यानं सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. पर्यायी व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे उरण चारफाट्यावरती नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. गॅस पुरवठा तातडीनं सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे. पेण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. खारेपाट विभागातील 18 गावं 29 वाड्यात आहनलेल्या जलजीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजनांचा देखील बोजवारा. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईने नागरिक हैराण. खरीपाच्या तोंडावरती रासायनिक खतांच्या दरामध्ये वाढ. रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्यात. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम आहे. 500हून अधिक अतिक्रमणावरती कारवाई. पोलिसांच्या बंदोबस्तात शहरातील 500पेक्षा अधिक अतिक्रमणं हटवली. मुंबईत 1 मे पासून 10% पाणी कपात होण्याची शक्यता आहे. 29 एप्रिल पूर्वी पाणी कपाती संदर्भात अधिकृत घोषणा होणार असल्याची देखील माहिती आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव आटू लागल्यानं पाणी कपातीचं संकट ओढावत आहे. मुंबईमध्ये 1,15,70,000ची व्हेल माशाची उलटी जप्त. एका आरोपीला अटक. मुंबईच्या मालवणी पोलिसांची मोठी कारवाई. अदनान आसिफ खान असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. बीडच्या नेकनूरमध्ये गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. 2 गटामध्ये राड्यानंतर दगडफेकीची घटना. परिस्थिती नियंत्रणामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी गॅस गळतीच्या 2 घटना. सिडकोमध्ये टँकरमधून 600 किलो गॅस गळती. तर वाळूजमध्ये 80 सिलेंडर भरलेल्या ट्रकमधून लिकेज. हवेमध्ये गॅस सोडून दिल्यानं मोठा अनर्थ टळला.
सिनियर सिटीझन मोहम्मद इक्बाल सालिया हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक. आरोपी सदिक आणि त्याचा साथीदार नौशादला अटक. डोंबिवलीतील सोमनाथ शिंदे हत्याकांडाच्या सूत्रधाराला 2.5 वर्षांनी अटक. विष्णुपूर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांनी वेषांतर करून नांदेडमध्ये आरोपीला अटक केली आहे. 27 नोव्हेंबर 2023ला सोमनाथ शिंदेची हत्या झाली होती. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.